छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 24 नोव्हेंबर पासून 1 डिसेंबर पर्यंत अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर 9 वर्षाच्या पहिल्या आठवड्यात शुक्रवारी हवामानात बदल झाला। सकाळी धुके, दिवसभरात गारवा आणि सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली। 26 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर पर्यंत छत्रपती संभाजीनगर आणि जालना येथे वातावरणामुळे हलक्या पावसाची सरी पडतील, परंतु गारपीट होणार नाही। हा अल निनोचा थोडा राहिलेला प्रभाव आहे, त्यामुळे अशी परिस्थिती असल्याचे हवामान तज्ज्ञ श्रीनिवास औंधरकर यांनी सांगितले। जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस झाला होता। शुक्रवारी दिवसभर हवेत गारवा होता। कमाल तापमान 27.2 तर किमान तापमान 15.6 अंश सेल्सिअसचे होते। किमान तापमानात घट झाल्यामुळे वातावरणात गारवा होता। हा गारपीट होण्याचा काळ असतो। बाष्प तयार होऊन हिंद महासागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे। शहरात 6 वाजेच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी बरसल्या, त्यामुळे अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला। वीज पुरवठा सुरळीत होण्यास अर्धा ते 1 तासापर्यंत काळ गेला। राज्यातील वातावरण बदलले आहे। तो पट्टा पुढे सरकला असून मध्य प्रदेशात आला आहे। परिणामी राज्यात उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे वातावरणात बदलले आहे। सोलापूर, सांगली, सातारा, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, धुळे, बुलढाणा व मराठवाड्यातील काही भागात या वातावरणामुळे प्रभावाखाली आहे। पुढील 48 तासात हा प्रभाव राहील। दिवसभर ढगाळ वातावरण आणि त्यात धुके असल्यामुळे शहर व परिसरात दृश्यमानता कमी झाली आहे। सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास दिवसा मावळल्यासारखे देखील चित्र दिसत होते। ब्युरो रिपोर्ट, AN न्यूज, छत्रपती संभाजीनगर।